गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा सद्गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरुवे नमः। जय जय रघुवीर समर्थ श्रीराम समर्थ। सद्गुरु चरणांना नतमस्तक होऊन आपण या निरूपणास सुरुवात करूया। मायबाप सज्जनांचं स्वागत आहे। सुंदर सकाळच्या या मनमोहक वातावरणामध्ये सर्व मायबाप सज्जनांचं स्वागत आहे। समर्थांनी सांगितलेलं आहे, या विश्वामध्ये, या जीवनामध्ये, या आयुष्यामध्ये सर्वात भाग्यवान कोण असतो बरं? आपण पूर्ण आयुष्यामध्ये फक्त एकच गोष्ट ऐकलेली असते का, ज्याच्याकडे धन संपत्ती असते ना तोच भाग्यवान असतो। बघा, या सूक्ष्म कणांच्या जीवासाठी हे पैसा, धन संपत्ती, दौलत याच भाग्यामध्ये मोजल्या जातात। पण परमेश्वराच्या मते सर्वात जर कोणी भाग्यशाली असेल ना, सर्वात जर कोणी भाग्यवान असेल तर तोच व्यक्ती आहे। बघा, एका अभंगामध्ये सुंदर वर्णन केलेलं आहे। भाग्यवंता घरी भजन पूजन, त्याशी वाट पाहे रघुनंदन। म्हणजे काय? म्हणजे ज्या घरामध्ये, ज्या पूर्ण जीवनामध्ये भजन, कीर्तन, टाळ मृदुंगाचा आवाज येत असतो ना, ज्या घरामध्ये उपासना केली जाते, ज्या घरामध्ये दान धर्म केला जातो, बघा त्याची वाट असते ना। रघुनंदन माझे समर्थ बघत असतात, सद्गुरू पाहत असतात। पण कधीकधी आपण बघा भक्ती मार्गामध्ये येतो आणि बघा परमेश्वरापाशी निवेदन करून करून हैराण होतो। परमेश्वराशी एक मागणं मागून मागून हैराण होतो, पण आपलं मागणं कधीच पूर्ण होत नाही। कारण का? कारण त्याचं कारण आहे की आपल्या घरामध्ये कधी उपासना केली जात नाही, आपल्या घरातून कधी दानधर्म केला जात नाही, आपल्या घरामध्ये कधी कीर्तन ऐकलं जात नाही, आपल्या घरामध्ये कधी श्रवण केलं जात नाही। म्हणजेच जे देवाला आवडतं ते आपण मात्र कधीच करत नाही, आणि जे देवाला आवडत नाही ना ते आपण आदर करत असतो। मग रघुनंदन हा श्री रामप्रभू, माझे प्रभू आपली वाट पाहतील का? कधीच बघणार नाही। भक्ताने कसं असावं? भक्ताने जे काही मागणं मागावं ना, आणि परमेश्वरानं हसत हसत पूर्ण करावं। पण आपण देवाला आवडतो की नाही हे अगोदर मनाला विचारा। जोपर्यंत हे प्रश्न आपण मनाला विचारत नाही ना, तोपर्यंत देवापुढं काहीही मागू नका। समर्थांनी या मनुष्याचं सुंदर बघा वर्णन केलेलं आहे। जगातलं एक सत्य आहे की प्रत्येक मनुष्य असतो ना, बघा मला सून अशी मिळू दे की घरचं सगळं काम करायला पाहिजे, आणि मुलगीला असा संसार मिळायला पाहिजे की जिथे तिला काम करायची गरजच लागणार नाही। पण ते मनुष्य विसरून जातो की आपली सून पण कोणाच्या घरची मुलगी आहे। बघा, ज्यावेळी आपली ती मुलगी असते तेव्हा आपण म्हणत असतो तिला असं संसार मिळू दे, तिला असा पती मिळू दे का तिला तिच्या आयुष्यामध्ये काम करायला लागलं ना पाहिजे। पण जेव्हा आपण सासरे होतो तेव्हा आपल्याला अशी सून मिळू दे की तिने आपल्या घरचं सर्व काम करायला हवं। मनुष्य तोच असतो, पण त्याची भावना बदललेली असते। असं कधी व्हायला नाही पाहिजे। म्हणून समर्थांनी सांगितलेलं आहे, मनुष्याची नियती जेव्हा बदलते ना तेव्हा त्याला सर्व अंधकार दिसायला लागतो। म्हणून मनुष्याने परमेश्वराच्या सानिध्यामध्ये राहायला हवं, परमेश्वराच्या भजन कीर्तनामध्ये राहायला हवं, तेव्हाच खरा भाग्यशाली मनुष्य होतो। नाहीतर तसा भाग्यशाली मनुष्य कधीही होत नाही। कारण का? कारण या कर्माच्या असतात ना दोन बाजू असतात। एक पापसुद्धा असतं आणि दुसरा पुण्यसुद्धा असतं, आणि दोघांच्या मध्ये बघा प्रवासी मात्र सेम बसलेले असतात। पण जास्त पुण्याचा वाटा झाला ना की पाप मात्र खाली जायला लागतं, आणि जेव्हा पापाचा वाटा जास्त होतो तेव्हा पुण्य खाली जायला लागतं। मग जास्त वजन कुठे भरायचं ते आपल्यावर अवलंबून आहे, आपल्या कर्मावर अवलंबून आहे। म्हणून ज्ञानेश्वरी जेव्हा आपण वाचतो ना, बघा संत ज्ञानेश्वरांनी या जगाला प्रेरित करण्यासाठी, या जगाला जागे करण्यासाठी
या विश्वाला जागे करण्यासाठी ज्ञानेश्वरी लिहिली. आणि हे ज्ञानेश्वरी वाचताना बघा सहज समजलेला भाव असा आहे की आयुष्यामध्ये कुणावर फार काळ रुसू नये. बघा, कुणावर फार काळ रागवू नये, कुणाशी फार काळ भांडूसुद्धा नये. आणि जमलं ना तर भांडण लगेच निपटून टाकावं. नाही बघा, जमलं तर तो विषय तात्पुरता किंवा कायमचा वगळून बाकी बोलणं चालू ठेवावं. पण रुसवा फुगवा अबोळा फार काळ चालू ठेवू नये. यात एकच महत्त्वाचा प्रश्न असा उरतो की माघार कोणी घ्यायची. बघा, संत ज्ञानेश्वर माऊलींनी सांगितलेलं आहे की ज्याला सुखी व्हायचं आहे ना त्यांनी पहिली माघार घ्यायला हवी. अहंकार ही नात्यांना सुरुंग लावणारी वात आहे. आपण आपल्या मनाच्या स्वास्थ्याचा विचार करावा. अहंकाराची वात विझवण्यातली मजा ज्याला कळली ना तोच जीवनात खरा भाग्यशाली होतो. आणि तोच जीवनात खरा श्रीमंत होतो. तोच जीवनात खरा सुखी होतो. नाहीतर या जगामध्ये श्रीमंत असणारे किती लोक आहेत बरं? भरपूर लोक आहेत. पण जो श्रीमंत असणारा प्रत्येक व्यक्ती सुखी आहे का? समाधानी आहे का? बघा, कधीच नाही. म्हणून बघा, आपण पाहिलं असेल की बसमध्ये शेवटच्या सीटवर बसून प्रवास केलात ना तर खूपच धक्के खावे लागतात. म्हणजेच प्रवासात चालकापासून आपण जितके दूर तितके धक्के जास्त असतात. पण या जीवनाच्या प्रवासात देखील विश्वाचा चालक परमात्मा परमेश्वर आहे. त्याच्यापासून आपण जितके दूर राहू ना तितके आपल्याला या जीवनामध्ये धक्के जास्त बसतील. म्हणून शक्य होईल ना तितकी जवळीक साधा. भजन, पूजन, नामस्मरण, ध्यान यापैकी कोणतीही शीट पकडा. बघा, निश्चितच तुमचा सुखाचा प्रवास होईल. तुम्हाला कोणतीही बाधा जडणार नाही, कोणताही रोग जडणार नाही. तुमचं आयुष्य सुंदर बनून जाईल. म्हणून समर्थांनी सांगितलेलं आहे आपण जीवनामध्ये जेवढं ध्यान करू ना, जेवढी उपासना करू, जेवढं समर्थांच्या चरणामध्ये राहू, जेवढं परमेश्वराच्या ध्यानामध्ये राहू, बघा तेवढं आपलं मनसुद्धा पवित्र राहील. त्या मनामध्ये नम्रता निर्माण होईल. आणि जिथे नम्रता निर्माण होते ना तिथे परमेश्वराला बोलवावं लागत नाही. परमेश्वर आपोआप येऊन जातो. म्हणून मगाशीच तो अभंग सांगितला होता की भाग्यवंता घरी भजन पूजन, त्याची वाट पाहे रघुनंदन. म्हणजे काय? म्हणजेच ज्या घरामध्ये भजन, कीर्तन, ध्यान, मौन केलं जातं ना, उपासना केली जाते, बघा त्याची परमेश्वर वाटच बघत असतो की मी या घरामध्ये कसा वास्तव्याला राहू शकतो. आणि जिथे परमेश्वर वास्तव्याला असतो ना तिथे लक्ष्मीसुद्धा आपोआप येऊन जाते. लक्ष्मीला बोलवावं लागत नाही. म्हणून भरपूर असे भक्तजन आहेत, भरपूर असे श्रोतेजन आहेत, नुसतं परमेश्वराला सांगत असतात की मला पैशावाला बनव, मला धनवान बनव. पण तुम्ही लक्ष्मीला कधीच बोलवू नका. तुम्हाला बोलवायचं आहे ना तर ते परमेश्वराला बोलवा. ज्यावेळी तुम्ही परमेश्वराचं ध्यान कराल, ज्यावेळी परमेश्वर तुमच्या घरामध्ये वास्तव्याला येईल ना तर परमेश्वरासोबत आपोआप लक्ष्मी येऊन जाईल. म्हणजेच जेव्हा परमेश्वरासोबत लक्ष्मी येते ना तेव्हा ते धन आलेलं असतं ना, तेव्हा ती श्रीमंती आलेली असते. ती आयुष्यभर तशीच टिकून राहते. तिला कधीच गाळबोट लागत नाही. म्हणून समर्थांनी सांगितलेलं आहे की 20 वर्षाच्या वयामध्ये माणसाचा जो चेहरा असतो तो निसर्गाची देण असते. आणि 30व्या वर्षी व्यक्तीचा चेहरा असतो त्याच्या आयुष्यातील चढ उतारांचे परिणाम असतो. परंतु वयाच्या 50व्या वर्षी व्यक्तीचा चेहरा व्यक्तीची त्याची कमाई आहे. आणि प्रेमाने आणि विश्वासाने भरलेले हे डोळे, श्रद्धेने झुकलेला मस्तक, बघा आधार देणारे हात आणि सत मार्गावर चालणारे पाय असतात ना, त्या सत्यासोबत जोडलेली जीभ असते, ती देवाच्या आवडत्या गोष्टी आहेत. म्हणून शरीराने सुंदर असणारी स्त्री तुम्हाला फक्त एका रात्रीचा आनंद देऊ शकते. परंतु मनाने सुंदर असणारी स्त्री असते ना तुम्हाला पूर्ण आयुष्य सुख देत असते. आणि म्हणूनच मनापासून सुंदर असणाऱ्या स्त्रीसोबत विवाह करणं अतिशय उत्तम असतं. समर्थांनी पुढे सांगितलेलं आहे
की जन्मापासून येणारे गुण बदलले जाऊ शकत नाही. कडुलिंबाच्या झाडाला दुधाने अभिषेक केला ना तरी देखील कडुलिंबा हा फक्त कडुलिंबच राहतो, तो कडूच राहतो, गोड कधीच बनणार नाही. परंतु जे दूध असतं, दुधासोबत जर पाणी मिळवलं ना तर पाणीसुद्धा दुधासमान बनून जातं. त्याच प्रकारे आपण सुद्धा चांगल्या लोकांसोबत राहून चांगले बनू शकतो. आणि म्हणूनच आपण चांगल्या लोकांसोबत मैत्री करायला पाहिजे. कधीही कोणासमोर तुमची बाजू मांडू नका, मांडूत बसत सुद्धा नका. कारण ज्याला तुमच्यावर विश्वास ठेवायचा आहे ना त्याच्यासमोर तुम्हाला तुमची बाजू मांडण्याची काहीच गरज नाही. आणि ज्याला तुमच्यावर विश्वास ठेवायचा नाही ना त्याच्यासमोर तुम्ही कितीही प्रयत्न केलेत ना तरीसुद्धा तो तुमचं म्हणणं सत्य समजणार नाही. म्हणजे काय? म्हणजे आपण किती खरे आहोत, आपण किती चांगले आहोत हे इतरांना सांगत बसू नका. आपल्या कर्मानं आपण श्रेष्ठ होत असतो आणि हे कर्मच मनुष्याला तुम्ही किती श्रेष्ठ आहात ना ते समजत असतात. म्हणून मोठ्या हत्तीला नियंत्रण ठेवण्यासाठी एक छोटी साखळी पुरेशी आहे. अंधार दूर करण्यासाठी एक छोटासा दिवा पुरेसा आहे. आणि मोठमोठे डोंगर हलवण्यासाठी विजेचा एक फटका पुरेसा असतो. तुमचं शरीर, तुमचा आकार, तुमचं सौंदर्य महत्त्वाचं नाही, फक्त तुमची क्षमता, तुमचा आत्मविश्वास महत्त्वाचा असतो. म्हणून एका कामगाराची परीक्षा सुट्टीच्या वेळी घेतली जाऊ शकते. म्हणजेच मित्र नातेवाईकांची परीक्षा अडचणीच्या वेळी घेतली जाऊ शकते. आणि पत्नीची परीक्षा घरामध्ये गरिबी आल्यानंतर घेतली जाऊ शकते. म्हणून वाईट मित्र, वाईट पत्नी आणि वाईट शिष्यांसोबत राहण्यापेक्षा एकटं राहणं कधीही चांगलं. कारण असे लोक असतात ना तुमचे जीवन उजळण्याऐवजी उद्ध्वस्त करत असतात. म्हणून तुम्ही लोभी माणसाला धन देऊन तुमच्या नियंत्रणामध्ये करू शकता. परंतु जर तुम्हाला एका चांगल्या व्यक्तीला नियंत्रणात ठेवायचा असेल ना त्याच्यासोबत सत्य बोलावं लागेल. कारण एका राजाची ताकद असते ना त्याचे शक्तिशाली हात असतात आणि ब्राह्मणाची ताकद त्याचे आध्यात्मिक ज्ञान असतं. आणि एका स्त्रीची ताकद असते ना तिचं सौंदर्य असतं, तिचं तारुण्य असतं आणि मधुर शब्दामध्ये असतं. आग डोक्यावर ठेवली ना तरीसुद्धा जळत असते. म्हणजेच वाईट माणसाचा कितीही आदर केला तरी असा व्यक्ती नेहमी दुःखच देत असतो. आणि गरिबाला धनाची इच्छा असते, व्यक्तीला स्वर्गाची इच्छा करत असते आणि धार्मिक लोकांना मोक्षाचीच इच्छा असते ना. जो गेला आहे त्याची काळजी करू नये आणि त्याचबरोबर भविष्याची सुद्धा काळजी करू नका. कारण समजूतदार लोक असतात ना फक्त वर्तमानात जगत असतात. म्हणून नशिबाविरुद्ध एखादं कृत्य जर घडलं ना आपल्या आयुष्यामध्ये चांगले कर्मसुद्धा वेदनादायक ठरतात. म्हणून हा विचार करू नका की प्रेम आणि आपुलकी एकच गोष्ट आहे, दोघेही एकमेकांचे शत्रू आहेत. ही आसक्तीच आहे ना जी प्रेमाला संपवत असते. बघा, मित्र, पत्नी, संपत्ती पुन्हा मिळवलं जाऊ शकतात, परंतु हे शरीर परत मिळवणं कधीच शक्य नाही. ही पृथ्वी सत्यावर विसावलेली आहे. ही सत्याची शक्ती आहे ज्याद्वारे सूर्यप्रकाश आणि वारा वाहत असतो. वास्तविक पाहता या सर्व गोष्टी सत्यावर टिकलेल्या आहेत. बघा, हे जग चालू आहे ना, कुठेतरी विश्वास आहे, कुठेतरी श्रद्धा आहे आणि विश्वासाच्या नावावर हे जग चालू आहे. बघा, या जगामध्ये असंख्य लाखो लोक आहेत, पण त्या लाखो लोकांमध्ये काही बोट्यावर मोजण्यासारखी विश्वास ठेवणारी लोक आहेत आणि त्यांच्यावरच हे जग चालू असतं. म्हणून फुलांचा सुगंध असतो ना वाऱ्याच्या दिशेने पसरत असतो, परंतु एका माणसाचा चांगुलपणा चारही बाजूला पसरत असतो. ज्या व्यक्तीकडून आपल्याला काम करून घ्यायचं आहे त्या व्यक्तीसोबत आपण तेच बोलायला पाहिजे जे त्याला चांगलं वाटेल. ज्या प्रकारे एक शिकारी हरणाची शिकार करण्यापूर्वी मधुर आवाजामध्ये गात असतो, व्यक्ती जे इतरांच्या गुप्त दोषाबद्दल बोलत असतात ते स्वतःला सापांच्या बापींमध्ये भटकणाऱ्या सापांप्रमाणे नष्ट करत असतात. म्हणून एका संतुलन मनासारखी दुसरी कोणतीही तपश्चर्या नाही. म्हणून समर्थांनी सांगितलेलं आहे
की समाधानासारखं दुसरं कोणतंही सुख नाही, लोभासारखा दुसरा कोणताही रोग नाही आणि दयेसारखा दुसरा कोणताही सदाचार नाही. सोन्यासोबत राहून चांदीसुद्धा सोन्यासारखी दिसू लागते. म्हणजेच सत्संगाचा परिणाम या मानवावर नक्कीच होत असतो. या जीवनातील एक सत्य हे सुद्धा आहे की मनुष्याला त्याची खोटी स्तुती ऐकून स्वतःचा नाश करणं मान्य आहे, परंतु त्याची खरी टीका ऐकून प्रगती करणं कधीच मान्य नसतं. जर तिरस्कार आपल्याच लोकांकडून सारखा मिळत असेल ना, तेव्हा शब्दांचा वाद करणं योग्य नाही. कारण ज्या माणसाला तुमचं महत्त्व कळलं नाही, तो तुमचे शब्द आणि भावना कसं बरं समजू शकेल? कधीतरी विचार करायला हवा. प्रत्येक मैत्रीच्या मागे काहीतरी स्वार्थ लपलेला असतो. बिना स्वार्थाने मैत्री होत नाही, हे कटू सत्य आहे. आता इथे वेगवेगळ्या मनुष्याची वेगवेगळी मते असतील, पण श्रीकृष्ण आणि सुदामासारखी मैत्री तुम्ही आत्ताच्या कलियुगामध्ये पाहिली आहे का? आत्ताची मैत्री आहे ना, कुठेतरी त्या मैत्रीमध्ये स्वार्थ लपलेला असतो. म्हणून आजकालची लोकांचं ही कटू सत्यापेक्षा गोड अस्त्याला प्राधान्य देतात. माणूस जन्माने नाही तर त्याच्या कर्माने मोठा होत असतो. आणि या जगामध्ये फक्त दोनच लोक तुमच्याबद्दल तुम्हाला खरं सांगतात. पहिला तुमचा शत्रू जो तुमच्यावर खूपच क्रोधित आहे. दुसरा तुमचा मित्र जो तुमच्यावर अत्याधिक प्रेम करतो. म्हणून समर्थांनी सांगितलेलं आहे की माणसाने या जगामध्ये गरजेपेक्षा अधिक प्रामाणिकसुद्धा राहू नये. या जगामध्ये सरळ असणारी झाडे असतात ना, ती लोक सर्वप्रथम कापून टाकतात. आणि त्याच प्रकारे प्रामाणिक लोक सर्वप्रथम मूर्खसुद्धा बनतात. आजच्या या काळातील सर्वात मोठा गुरुमंत्र हाच आहे की तुम्ही तुमचे सिक्रेट कोणासोबतही शेअर करू नका, कोणालाही सांगू नका. तुमचं जे काही गुप्त आहे ना, ते स्वतःच्या मनामध्येच ठेवा. त्याच्यावर प्रक्रिया करा आणि त्याच्यामध्ये नाविन्यपूर्ण करा. ही सवय तुम्हाला नष्ट करू शकते. कारण का? कारण जेव्हा तुम्ही तुमच्या मनातलं कोणाला सांगू शकता, तेव्हा तुमच्या जीवनामधले सर्व सत्य, तुमच्या जीवनामधले जे काही तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला जीवदान देणारे काही सुख आहे, ते तुम्ही दुसऱ्याला देण्यासारखं आहे. म्हणून आपण आपल्या वयाने नाही तर आपल्या आयुष्याने वेगवेगळ्या मार्गात मिळालेल्या फटक्यांनी आणि नुकसानीने परिपक्व होत असतो. एखाद्या मूर्ख व्यक्तीला समजावून सांगणं तितकंच व्यर्थ आहे जितकं एका आंधळ्या माणसासाठी आरसा व्यर्थ असतो. बघा, साप जरी विषारी नसला ना, तरीसुद्धा त्याने विषारी असण्याचं नाटक करणं खूप आवश्यक आहे. माणसाची समज आहे ती फक्त इतकीच आहे की त्याला जर आपण प्राणी म्हणलो तर त्याला राग येतो, आणि जर त्याला वाघ म्हणालो ना तर त्याला आनंद निर्माण होतो. त्याच्यामध्ये अहंकार निर्माण होतो का मी वाघ आहे. म्हणून बघा, जो माणूस सर्वांबद्दल विचार करत असतो ना, नेहमी त्याच्याबद्दलच कोणीही विचार करणारा नसतो. ज्या प्रकारे नखे वाढल्यानंतर आपण नखे कापत असतो, बोटं कापत नाही, त्याच प्रकारे नात्यांमध्ये जर अंतर आलं असेल ना, तर अंतर कमी करायला पाहिजे, नात्यांना नाही. सत्य आपल्याला जाणून घ्यायला आहे, परंतु त्या मार्गाने आपल्याला जगायचं नाही. कारण आपल्याला हे माहीत आहे की सत्य जाणून घेणं सोपं आहे, परंतु त्या मार्गाने जगणं खूप कठीण आहे. या जगामध्ये असेही लोक आहेत जे त्यांचा अहंकार सोडू शकत नाहीत, परंतु ते त्यांचं नातंसुद्धा तोडू शकतात. अशा लोकांपासून तुम्ही नेहमी सावध राहायला हवं. जेव्हा त्यांचा काही स्वार्थ नसेल ना, तेव्हा लोक बोलणं तर दूरच तुमच्याकडे पाहणारसुद्धा नाहीत. नशीब बदलू शकतो जेव्हा तुमचा हेतू खंबीर असेल, नाहीतर पूर्ण आयुष्य निघून जातो ना, तरी आपण नशिबाला दोष देत राहतो. आपला सर्वात मोठा जिवलग मित्र आपले शिक्षण आहे, आणि एका शिक्षित व्यक्तीचा प्रत्येक ठिकाणी सन्मान होत असतो. या जगामध्ये खुशामत करण्यापेक्षा, सोपं आणि सत्य बोलण्यापेक्षा कठीण दुसरं काहीच नाही. जो सत्य बोलतो ना, तो सर्वात श्रेष्ठ मनुष्य असतो. बघा, कित्येकांना सत्य परिस्थिती ऐकून घ्यायची नसते, आणि सत्य मार्गाने कमावलेली संपत्ती असते ना, ती नेहमी सुख देत असते. आणि म्हणूनच
फसवणूक करून कमवलेली संपत्ती असते ती नेहमी दुःखच देत असते. जरा हात एकत्र आले ना, परंतु हृदय एकत्र आले नाहीत तर नेहमीच नुकसान होईल. किती विचित्र आहे ना, या जगामध्ये लोक तिरस्कार उघडपणे करतात, पण प्रेम लपून छपून करत असतात. हा माणसाचा खरा चेहरा तेव्हाच दिसतो जेव्हा तो नशेमध्ये असतो. मग ती नशा कोणत्याही गोष्टीची असो, मद्याची बघा, मद्याच्या रूपाची किंवा संपत्तीची असू द्या, नेहमी स्तुतीच्या पुलाखाली मतलबाची नदी वाहत असते. प्रत्येक मनुष्याने हे लक्षात ठेवायला हवं. स्वतःची काळजी करणं चांगलं वाटतं. आपल्या जीवनातील एक गोष्ट निश्चित आहे की कोणतीही गोष्ट निश्चित नाही. पुरुषांबद्दल सोडा, जर एखादी स्त्रीला समजावून घ्यायला लागले ना, तर या जगातील अर्धी भांडणं संपून जातील. मदत करायची असेल ना, तर ती इतरांची करा. आपण तर अनेक वेळा हे कर्तव्य समजून जातो. मतलबाशिवाय कोणीही कोणाला विचारत सुद्धा नाही. काटे फक्त नावानेच बदनाम असतात बघा, नाहीतर टोचतात तर ते डोळे असतात आणि चावट तर जीभ असते. खिशात एक लहान छिद्र काय असेल, नाण्यांपेक्षा अधिक नातेवाईक खाली पडतात ना. खोटंही सुद्धा खूप विचित्र गोष्ट आहे. बोलणं चांगलं वाटतं, परंतु ऐकणं कधीही वाईट वाटतं. कधीही गर्व करू नका. आज मातीच्या वर आहात ना, उद्या मातीमध्ये जाणार आहात. काही लोक तर नाती यासाठी जपत आहेत कारण कधी तुमची गरज लागेल ना, सांगू शकत नाही. म्हणून समर्थांनी प्रत्येक भक्ताला बघा किती सुंदर बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे. या कलियुगामध्ये जसा काळ चाललेला आहे ना, तसं प्रत्येक भक्ताने बनायला हवं. कारण आजच्या या जीवनामध्ये लोक नातं सोडत असतात, परंतु जिद्द कधी सोडत नाहीत. कारण या आयुष्यामध्ये, या शर्यतीमध्ये लोकांना तुमचा पळून नाही तर तोडून पराभव करायचा आहे. म्हणून प्रत्येक ठिकाणी, प्रत्येक क्षणी या भक्तानं सावध राहायला हवं. ज्या नात्याला तुम्ही जगासमोर उघड करू शकत नाही ना, अशा नात्याला तोडायला हवं. कारण एक ना एक दिवस ते नातं असतं ना, ते तुम्हाला उद्ध्वस्त करायला कमी पडत नाही. म्हणून बघा, कधीकधी आपल्या आयुष्यामध्ये बघा, मनुष्य श्रवणाला बसूनसुद्धा, या भक्तिमार्गामध्ये असूनसुद्धा, पत्नी असूनसुद्धा पर स्त्रीसोबत बघा संबंध जोडत असतो. बघा, पुरुषांचे सुद्धा असे आहेत. जर आपण भक्तिमार्गामध्ये असून जर असे विचार जर आपल्या मनामध्ये येत असतील ना, तर ते या पृथ्वीवरचं सर्वात मोठं पाप आहे. ज्याच्या जीवनामध्ये आपली पत्नी असूनसुद्धा परस्त्री राहत असेल ना, तर तुमच्या जीवनामध्ये कधीही सुख निर्माण होऊ शकत नाही. आणि जरी ते झालं ना, तरी ते सुख असतं ना, काही क्षणापुरतं असतं. म्हणून समर्थांनी सांगितलेलं आहे, आयुष्यामध्ये जेव्हा वादळ येतो ना, तेव्हाच कळतं की तुमचा कोण हात पकडू शकतो आणि कोण तुमचा हात सोडत असतो. म्हणून आयुष्यातील सर्वात कटू सत्य हे आहे की चांगल्या गोष्टी सहजरित्या मिळत नसतात. आणि आपल्याला हे हवं असतं की लोकांनी चांगलं व्हावं, परंतु आपल्यापेक्षा जास्त नाही. आपल्या समस्या इतरांना सांगण्यामध्ये काहीच अर्थ नाही. सांगत बसूसुद्धा नका, कारण 20% लोकांकडे वेळ नाही आणि बाकीची लोक तुमच्या या समस्या ऐकून आनंदी होतील. तुमचं हे जीवन आहे ना, तुमची जबाबदारी आहे आणि तुम्हाला वाचवण्यासाठी कोणीच येणार नाही. स्वतःला कसं वाचवायचं हे तुम्हाला शिकायचं आहे. आणि कित्येक वेळेला मृत्यू थांबत नाही, मृत्यू येतच असतो. तुम्हाला नाही म्हणायला शिकावं लागेल. नेहमी हो म्हणणं तुम्हाला मूर्ख बनवू शकतो. अयशस्वी झाल्यानंतर लोक तुम्हाला जास्त नोटीस करत असतात. कधीकधी जी व्यक्ती तुमच्यासाठी खूप महत्त्वाची असते ना, त्यांच्यासाठी तुम्ही काहीच नसता. फरक नाही पडत की तुम्ही काय करत आहात. काही लोक विनाकारण तुमचा द्वेष करत असतात. बघा, तंत्रज्ञान माणसाला पूर्वीपेक्षा अधिक स्वार्थी बनवत असतं. एक दिवस असा येईल ना, जेव्हा मानवसुद्धा नेहमीसाठी विलुप्त होऊन जाईल. जर तुम्हाला कोणी कुत्रा म्हणत असेल तर तुम्ही त्याच्यावर भुंकू नका. तुम्ही हसा. शिव्या देणारा स्वतःचा लज्जित होईल, अन्यथा तुम्ही खरंच कुत्रा बनाल. जर कोणीही तुम्हाला शिव्या देत असेल आणि तुम्ही त्याच्यावर काहीच प्रतिक्रिया देत नसाल ना, तर त्या शिव्या त्याच्या सोबतच राहतात. म्हणजे काय?
म्हणजे जर एखाद्याने आपल्याला कुत्रा म्हटलं तर त्याच्यावर आपण लगेच त्याच्या शब्दांना आपण बघा सामोरे जाऊ नका, भू भू करू नका, मग आपण खरंच कुत्रा होऊन जाऊ. पण जर आपल्यामध्ये नम्रपणा असेल, आपल्यामध्ये शांतता असेल, तर त्याची ते शिवेशाप आहेत ना ते त्यालाच लागून जाईल. म्हणून गुलाब काट्यांच्यामध्ये हसत असतो. तुम्ही सुद्धा प्रतिकूल परिस्थितीमध्ये गुलाबासारखे हसत राहा. जर तुम्ही असं वागलात ना तर लोक तुमच्यावर गुलाबासारखे प्रेम करतील. लक्षात ठेवा, समर्थांनी सांगितलेलं आहे, जिवंत माणूसच हसत असतो, मेलेली माणसं कधीच हसत नाहीत. आणि कुत्र्याची जरी इच्छा असली ना तरीसुद्धा तो हसू शकत नाही. हसणं हे फक्त मनुष्याच्या भाग्यात आहे. आणि म्हणूनच जीवनामध्ये जर आनंद असेल ना तर नक्कीच हसा. आणि जेव्हा दुःख येईल ना तेव्हा हसण्यात उडवून टाका. म्हणजेच काय, म्हणजेच कितीही जीवनामध्ये संकट आली, कितीही जीवनामध्ये दुःख आलं ना तरीही खचून जाऊ नका. कारण का? कारण सद्गुरू समर्थ तुमच्या पाठीशी सदैव उभे आहेत. तुम्ही चिंता करू नका, फक्त विश्वास आणि श्रद्धा एवढी ठेवा ना. प्रत्येक कामामध्ये नामस्मरण व्हायला हवं. प्रत्येक कामामध्ये तुमच्या या देहामध्ये जणू काही रामच भरलेला आहे. तो प्रत्येक ठिकाणी तो दिसलाच पाहिजे. म्हणून समर्थांनी सांगितलेलं आहे, कुठल्याही मूर्ख व्यक्तीसमोर तुमच्या समजूतदारपणाचा परिचय देणं हा सर्वात मोठा मूर्खपणा आहे. आपल्या जीवनात जे आपल्याकडं आधीपासूनच आहे ना त्याचे महत्त्व आपल्याला समजत नाही. म्हणजेच अहंकारामध्ये बुडालेल्या माणसाला स्वतःच्या चुका कधी दिसतात का? कधीच दिसत नाही. आणि दुसऱ्याच्या चांगल्या गोष्टीसुद्धा त्याला कधीच दिसत नाही. जिथे तुम्हाला किंमत नाही ना अशा ठिकाणी थांबणं म्हणजे मूर्खपणाचं लक्षण आहे. स्वतःची लायकी समजून घ्या आणि विश्वास ठेवा की तुम्ही या जगातील सर्वात महत्त्वाचे व्यक्ती आहात. जो व्यक्ती तुमची किंमत कधीच समजू शकत नाही, ज्याच्यासाठी तुम्ही नेहमी अवेलेबल असता. तुम्हाला एखाद्या गोष्टीचं महत्त्व तेव्हापर्यंत कळत नाही जेव्हापर्यंत ती गोष्ट तुमच्याकडे आहे. तुमची किंमत कोणीही कमी किंवा जास्त करू शकत नाही. या जगामध्ये स्वतःचा परिचय स्वतःलाच द्यावा लागत असेल ना तर एक गोष्ट लक्षात ठेवा, यश अजून खूप दूर आहे. हिऱ्याची परीक्षा घ्यायची असेल ना तर अंधाराची वाट पाहावी लागत असते. कारण उन्हामध्ये तर काचेचा तुकडासुद्धा चमकत असतो. फक्त आयुष्यामध्ये इतकंच पाहिजे की जमिनीवर बसलो ना तर त्याला लोक मोठेपणा म्हणतील. लायकी नाही, वस्तूची किंमत ती वस्तू मिळण्यापुरती असते. आणि म्हणून माणसाची किंमत तो गेल्यानंतरच असते. मी या लायकीचा तर नाही की कोणी मला स्वतःचा मानेल, परंतु इतका विश्वास नक्कीच आहे की मी गेल्यानंतर खंत नक्कीच वाटेल. की वेळेची किंमत ठेवायला शिका. जर तुम्ही वेळेची किंमत ठेवलीत ना तर ही वेळ पुढे तुमची किंमत ठेवणार आहे. म्हणून समर्थांनी सांगितलेलं आहे की प्रत्येक माणसाला प्रत्येक गोष्टीची किंमत माहीत असते, परंतु त्या गोष्टीचं महत्त्व माहीत नाही. म्हणून नवीन माणसं आयुष्यामध्ये आल्यामुळं बघा मनुष्याचं होतं कुठे, चुकतं कुठे, की मनुष्याच्या जीवनामध्ये जेव्हा नवीन माणसं येतात ना तेव्हा तो जुन्या माणसाची किंमत कमी करू लागतो. म्हणून नवीन माणसं जेव्हा आयुष्यामध्ये येतात ना तेव्हा जुन्या माणसांची किंमत कधीच कमी करू नका. कारण हिरा असतो ना कितीही जुना असू द्या, चमकायचाच कधीच तो सोडत नाही. प्रत्येक वेळी पैशाचं महत्त्व समजून घेतलं पाहिजे, नाहीतर वाईट वेळेमध्ये पैसे तुम्हाला त्याचे महत्त्व समजून देत असतो. म्हणून एखाद्याची इतकी पण काळजी किंवा व्हॅल्यू करू नका की त्याला तुम्ही असण्याची किंमत कधीच राहणार नाही. जेव्हा आपण एखाद्याची खूप अधिक काळजी घेतो तेव्हा त्याच्यासमोर आपली काहीच व्हॅल्यू राहत नाही. ज्या प्रकारे आपण एखाद्यासाठी अधिक सोपे होत जाता, तुमचा महत्त्व हारून बसता. तुमची किंमत समजवून घ्या आणि विश्वास ठेवा की तुम्ही या जगातील सर्वोत्तम व्यक्ती आहात. जोपर्यंत हे मनुष्याला समजत नाही ना की माझी व्हॅल्यू काय आहे, मी कोण आहे, जेव्हा तुम्ही दुसऱ्यासमोर सहज असे वागायला लागाल ना तेव्हा तुमची व्हॅल्यू राहणार नाही, तेव्हा तुमची किंमत राहणार नाही. पण तुम्ही थोडे माग व्हाल ना
तेव्हा तुमचे कर्मांनी तुम्ही महाग होणार ना, तेव्हा तुमच्या जीवनामध्ये व्हॅल्यू निर्माण होईल, तुमचं श्रेष्ठत्व निर्माण होईल. म्हणून समर्थांनी सांगितलेलं आहे, हे जीवन आहे ना खूप सुंदर आहे, हे मनमोहक जीवन आहे ना, या जीवनाचा आनंद घ्या. आणि या आनंदासोबत आपल्याला आनंद मिळेल कधी? जेव्हा आपल्या जीवनामध्ये भजन, कीर्तन, उपासना, ध्यान, मौन या गोष्टी जेव्हा आपल्या जीवनामध्ये निर्माण होतील ना, तेव्हा आपल्या खऱ्या जीवनाला आनंद निर्माण होईल, सुख निर्माण होईल. प्रत्येक क्षणोक्षणी आपल्यासोबत भगवंत आहे असं जेव्हा तुमच्या मनाला वाटायला लागेल ना, तेव्हाच खरे तुम्ही श्रेष्ठत्व निर्माण कराल, तेव्हाच खरे तुम्ही भाग्यवान व्हाल. आणि तोच भाग्यवान मनुष्य असतो ना, तो भगवंताला आवडत असतो. मग आपण भगवंताच्या आवडीचं व्हायचं की दुसऱ्या कोणाच्या आवडीचं व्हायचं, हे प्रत्येकानं ठरवा. कारण जोपर्यंत आपण हा विचार करत नाहीत ना, तोपर्यंत आपलं मन कधीच बदलणार नाही. कारण हे मन विचित्र असतं, मन एका ठिकाणी कधीच थारा खात नाही. म्हणून या मनाला एकचित्त बनवण्यासाठी समर्थांनी सांगितलेली उपासना, ध्यान, ज्या ज्या परीनं तुम्हाला शक्य होईल ना, त्या त्या परीनं परमेश्वराचं नाम घेतलं पाहिजे. आपल्या जीवनामध्ये परमेश्वर नक्कीच आपल्या घरामध्ये वास्तव्याला राहील. पण या वैखरीतून जेव्हा श्रीरामाचे शब्द बाहेर पडतील ना, तेव्हा हे नक्कीच शक्य होईल. जय जय रघुवीर समर्थ.